देवी भगवतीचा हवन का केला जातो? माता भगवतीचं हवन विधी करत असताना माता जगदंबेला कोणकोणत्या आहुत्या दिल्या जातात आणि त्याचं विशिष्ट महत्व काय आज आपण जाणून घेणार आहोत. अग्निहोत्र, हवन, ज्या भगवतीचं स्वतः प्रगटीकरण अग्नीतून आहे आणि सती स्वरूपात माता जगदंबा या हवन कुंडामध्येच स्वतःची आहुत्या दिल्या होत्या आणि तदनंतर या जनकल्याणासाठी 51 शक्तिपीठांची जी आहे ती स्थानी जागृत झाली होती. माता भगवतीला सर्वात प्रिय जी पूजा असेल ती हवनाची पूजा आहे. अभिषेक किंवा इतर षोडशोपचार विधीपेक्षा माता भगवतीला अग्निहोत्र म्हणजे हवनाची पूजा खूप महत्वाची आहे. हवन कोणकोणत्या प्रसंगात केले पाहिजे? अग्निहोत्र जर एखाद्या शत्रूपासून त्रास असेल तेव्हा केलं पाहिजे, घरात अशांतता असेल तेव्हा केलं पाहिजे, नवीन वास्तू बांधली तेव्हा केलं पाहिजे व त्याच सोबत मनात असमाधान आहे आणि धन राशीचा मार्ग पूर्णपणे अडलेला आहे, कोणाची तरी कुदृष्टी लागलेली आहे, अशा वेळेस देखील माता भगवतीचे हवन केले पाहिजे. हवनाचे अनेक प्रकार आहेत. अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं प्रत्येक पौर्णिमा व अमावस्येला माता भगवतीचा जो मंत्रोपचार गुरुमंत्राने जो हवन केला जातो तो आज हवन आहे. या माध्यमातून आज मी तुम्हाला ही माहिती दिली आहे. ओम काली जय भवानी.